नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण खारं वांगची रेसिपी करत आहोत। त्यासाठी वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता त्याचं साहित्य सांगते तुम्हाला। शेंगदाणे घेतलेले आहेत मी, आणि कोथिंबीर, ओल्या लाल मिरच्या, तीळ आणि खोबरं, ओलं खोबरं आहे काप करून घेतल्यात, लसूण आणि आलं लसूण पेस्ट। तर प्रथम आपण शेंगदाणे आणि खोबरं आणि तीळ हे थोड्या तेलात भाजून घेऊ। तीळ सुद्धा टाकतोय आपण। झालेला आहे आपलं मसाला गरम करून। आता हे साईडला काढून थंड करून मग मिक्सरच्या जारमध्ये घेऊ। मिक्सरचं जार घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लाल ओल्या मिरच्या आणि आपण जे साहित्य भाजून घेतले ते पण टाकून देऊ। त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकू। हळद टाकूया आपण थोडीच टाकू, नंतर आपल्याला टाकायचं आहे हळद। ओके, एवढं टाकते। आणि थोडीसं पाणी टाकून आपण ह्याला वाटून घेऊ मसाला। मसाला वाटून झालेला आहे, खूप मऊसूद असं वाटून झालेला आहे। आता वांगी साईडला ठेवू आणि वांगीचे काप करून घेऊ आपण। देठ वगैरे मी काढून ठेवलेले आहेत, कीड वगैरे असेल तर पाहूया त्याला। मसाला भरून घेऊ आपण, जो मिक्सरच्या ह्याच्यामध्ये करून घेतलेला आहे तो। अगदी गचगचीत मसाला भरायचा आहे वांग्यांना। सगळ्या वांग्यांना मसाला भरून झालेला आहे आपला। सगळ्या वांग्यांना मसाला भरून झालेला आहे। थोडा मसाला राहिलाय, तो सुद्धा साईडला काढलेला आहे ग्रेव्हीसाठी। कढीपत्ता, लसूण ठेचून घेतलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट। चला आपण आता फोडणीची तयारी करू। थोडं तेल टाकलेलं आहे, 1.5 चमचा, आणि त्याच्यात जिरे टाकलेले आहे फोडणीसाठी। लसूण टाकूया, कढीपत्ता, व्यवस्थित परतून घेऊ आपण। त्याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट टाकतोय आपण, 1 चमचाभर घेतलेला आहे। वांगी सुद्धा टाकून देऊ आपण, मसाला सुद्धा टाकते तो। थोडीशी हळद टाकावं लागेल, थोडीशी हळद टाकते हे बघा। आणि मिक्सरच्या जारमध्ये आपण मसाला वाटून घेतलाय, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून तेच पाणी ह्याला ओतते। थोडं ओतते का की मसाला कढईला लागू नये म्हणून। झाकण ठेवते 1-2 मिनिटासाठी फक्त। आता मी ह्याला गरम पाणी ठेवलेलं नव्हतं, त्यामुळे मी एक प्लेट घेते। कढईमध्ये आपलं थोडंसं पाणी होतं मिक्सरमध्ये जे राहिलेलं आहे ते पण। आता एक प्लेट घेऊ आपण, पाणी गरम करण्यासाठी। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते। गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला। तेच पाणी त्याला ओतू।
मला 4 ते 5 माणसांसाठी भाजी बनवायची होती, त्यामुळं वांगी पण शिजायला पाहिजे आपले, त्यामुळे तेवढं पाणी ओतलं. झाकण ठेवू 5 मिनिटासाठी, 5 ते 10 मिनिटासाठी, आणि गॅस बारीक केलेला आहे. झाकण काढते. 10 मिनिटं झालेले आहेत. बघा किती सुंदर असे शिजलेले आहे. प्लेट करूया. तयार आहे आपली रेसिपी खारं वांग्याची. ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर खूप छान लागते. नक्की ट्राय करा. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी खारं वांग्याची. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय सगळ्यांना.